राज्यातल्या 12 जिल्हा परिषदेसाठी आज मतदान होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 68 मतदारसंघासाठी 68 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे। मी कोल्हापुरातल्या एका मतदान केंद्रावर आणि सकाळी आपली दृश्य पाहतो की मोठ्या प्रमाणात गर्दी मतदारांची आहे ती पाहायला मिळते। तर कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचाराच्या तोफा धडकल्या होत्या। सर्व पक्षांची जी आहे ती प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात 68 जिल्हा परिषद सदस्यासाठी आणि 136 पंचायत समिती सदस्यासाठी आज मतदान प्रक्रिया होत आहे। सकाळपासूनच ही मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर प्रशासनाच्या वतीने जे तयारी करण्यात आलेली आहे, पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर कोल्हापुरात शिवसेना असेल, भाजप असेल, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली जात आहे, तर काही ठिकाणी एकत्र लढवली जात आहे आणि सगळ्या जे आहे ते पक्ष आपापल्या परीने प्रचारात उतरले होते, एकमेकांवर टीका देखील झाली होती आणि सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि मोठ्या प्रमाणात गर्दी आता मतदारात जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व मतदान केंद्रावर आता काही प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळत आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि आज दिवसभर ही प्रक्रिया सुरू राहणार आहे। सायंकाळी 5:30 वाजे मतदान होणार आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।